नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील एक दमदार आणि टॅलेंटेड अभिनेता शुभंकर तावडे यांच्याबद्दल. त्यांचा संघर्ष, शिक्षण, कुटुंब, चित्रपट, टीव्ही मालिका, पुरस्कार आणि आत्तापर्यंतचा प्रवास. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुभंकर तावडे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1994 रोजी मुंबई येथे झाला. ते प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील तावडे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या आईचे नाव सोनाली तावडे आहे. लहानपणापासूनच अभिनयाचं वातावरण घरात असल्यामुळे शुभंकर यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. 2016 मध्ये त्यांनी फ्रेशर्स या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी सम्राट पाटील ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या नजरेत आले. 2019 मध्ये कागर या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि शुभंकर यांचे अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले. याच भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मराठी बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. वेड, 8 डॉन 75, कन्नी, लाईक आणि सबस्क्राईब तसेच द डावपेच आणि 2019 मध्ये त्यांनी काले धागे या वेब सिरीजमध्येही काम केले. आणि आता सध्या ते स्टार प्रवाहवरील पाठ राखीन या मालिकेत आलोक या भूमिकेत आहेत. शुभ तर मित्रांनो, हा होता अभिनेता शुभंकर तावडे यांचा संपूर्ण जीवन प्रवास. तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी कलाकारांच्या बायोग्राफीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.